आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। मराठा समाजाकडनं ओबीसी प्रवर्गात आरक्षणाची मागणी सुरू झाल्यापासून त्याला विरोध करणाऱ्या ओबीसी समाजात सध्या मोठी खदखद आहे। कारण सगळ्यांनाच माहिती आहे, कारण सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आणलेल्या या नव्या जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण ओरबाडून घेतलं जात असल्याचा समाजाचा आरोप आहे। ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणात कोट्यवधी मराठे घुसले तर ओबीसी समाजाला मिळणारं प्रतिनिधित्व कमी होईल, त्यातही विशेषतः गाव पातळीवरती ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपेल अशी भीती, अशा बाबी समोर येतात आणि ओबीसी समाजामधनं तशी भीती व्यक्त होते। दुसरीकडे सरकार दावा करते की या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण तो कसा हे मात्र स्पष्ट करण्यात येत नाहीये। तिसरीकडे ओबीसींमधलाच एक मतप्रवाह सुद्धा सरकारचीच री ओढतोय, तर काही ओबीसी नेते आता कोर्टात जायची तयारी करताय। एकूणच सगळं संभ्रमाचं वातावरण बघायला मिळतंय आणि त्यामुळे समाजात असलेली ही खदखद कशी दूर करणार हा या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि याविषयीच आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सक्षना सलगर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, त्याचबरोबर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत, भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत, पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी आपल्यासोबत असणार आहेत, तसंच हरिभाऊ राठोड आहेत जे आरक्षणाचे अभ्यासक असतील। आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत सक्षना सलगर यांच्यापासून। सक्षना, तुम्ही मध्यंतरी एक तुमचं वक्तव्य समोर आलेलं होतं की खरे ओबीसी आहेत त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे। आता सरकारने हा जो जीआर आणलेला आहे, काय परिस्थिती यामुळे येईल असं वाटतं? जी भीती ओबीसी व्यक्त करतायत ती खरंच रास्त आहे की उगाच त्याचंही राजकारण होतं असं वाटतं? प्रथमतः महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना मी नमस्कार करते आणि मी माझी भूमिका अशी मांडली होती की हो येस, मागच्या 24 तारखेला मी लातूरमध्ये भाष्य केलं होतं की ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे। मंडल आयोग जो देशामध्ये लागू झाला आणि देशामध्ये पहिला लागू महाराष्ट्रामध्ये माननीय पवार साहेबांनी लागू केला मुख्यमंत्री असताना, त्यांचे खरं तर महाराष्ट्रावरती तमाम जे वंचित पीडित शोषित लोक आहेत ओबीसी त्यांच्यावरती खरंच ते एक थँक्यू केलं पाहिजे पवार साहेबांचं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना होती की शोषित वंचित समाज हा खांद्याला खांद्या लावून महाराष्ट्रामध्येच नाही संबंध देशामध्ये चांगल्या पद्धतीने एक सेक्युलरिझम असेल, समता समानतेचा जो विचार आहे तो त्यांनी मांडला। ते चिरी माननीय पवार साहेबांनी मंडल आयोग करून स्थापन करून लोकांना न्याय देऊ। मी स्वतः जिल्हा परिषद ओबीसी म्हणून लढवलेली आहे 2 वेळा। माझं असं म्हणणं होतं की जे कैकाडी आहेत, कुंभार आहेत, सुतार आहेत, लोहार आहेत, काष्टी आहेत, माळी आहेत, गोसावी आहेत, लोहार आहेत, हे सगळे जे लोक आहेत, वडार आहेत, ही मायक्रो ओबीसीज आहेत। आता मला संधी मिळाली, माझ्यानंतर पण कुणातरी गरीबाला संधी मिळावी हा माझा तो उद्देश होता। मला कुठल्याही समाजाच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही, उलट मी एज्युकेटेड मुलगी आहे। माझं असं मत आहे, मी नाव घेऊन सांगते, माझे जे मराठा बांधव एवढी वर्ष मराठवाड्यात संघर्ष करताय, तो सुरुवातीचा अजेंडा काय होता की तो राजकीय नव्हताच आहे आणि नसलाही पाहिजे। आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहे माझ्या मराठा बांधव त्यांना राजकीय नकोय, पण आर्थिक निकषांवरती त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण 100% मला ते मान्य आहे, ते दिलंच पाहिजे। पण म्हणजे सरकारने काढलेला जो जीआर आहे तो योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? माझं असं मत आहे, सरकारने जो जीआर काढलाय तो माझ्या मराठा बांधवांची फसवणूक करण्यासाठी काढलाय का काय असं मला वाटतं। कारण माझं असं मत आहे की त्यांना नोकरी आणि शिक्षणाचा विषय होता जो त्यांचा हक्क आहे, ते न करता सरकारने असा जीआर काढला की मराठा आणि ओबीसी असे आमने सामने फेस टू फेस उभे करून तुम्ही दंगल लावताय की काय? आज महाराष्ट्राचे चित्र मला वेदना होत आहेत। मी या मताच्या विरोधात आहे की 2 समाजाने एकमेकांच्या समोर राहून युद्ध करू नये। आम्ही या मराठवाड्याचे महाराष्ट्राचे लोक आहेत, त्यांनी आपली भूमिका जो महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकर अहिल्याचा तो गुण्यागोविंदांनी नांदला पाहिजे। त्याच्यात दरी भारतीय जनता पार्टीने का लावली? मला असं वाटतं त्यांचे मनसुबे वेगळे होते। आपण साहेबांसारख्या जे की नाही लोकांच्या शिक्षणासाठी लढतायत, लढलं पाहिजे, त्यांनी माझ्या शुभेच्छाच आहेत, परंतु मायक्रो ओबीसीज आणि समोर एक वेगळं आंदोलन उभं करण्याचा घाट बीजेपीने लावलाय काय? काही शंका? ठीक, आपण बीजेपीकडनं त्याचं उत्तर घेऊया। नवनाथ वाघमारे सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांचाही काही आक्षेप असेल तर तोही ऐकूया आणि एकत्रित उत्तर भाजपकडनं घेऊया। नवनाथ वाघमारेजी, सरकारचा जीआर आणि त्यानंतर ओबीसी समाजामधनं जे 2 मतप्रवाह येत आहेत, तुमचं मत काय आहे? मतप्रवाहाचा विषय नाही, सरकारनं ओबीसींना फसवण्याचं काम केलंय। कारण की यापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे
या राज्यामध्ये घुसखोरी केली आणि कुणबी प्रमाणपत्र वाटून गावात हे प्रमाणपत्र तयार झालेत आणि त्याची आता व्हॅलिडेशन होऊन जाईल आणि व्हॅलिड झाल्याच्या नंतर जे गावामधील मायक्रो ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळतंय ते अगदी संपुष्टात आलंय. आणि आता या राज्य सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलंय की ओबीसींच्या म्हणजे आम्ही धक्का लागणार नाही. आणि मग धक्का लागणार नाही तर तुम्ही सांगावं समोर येऊन, धक्का कसा लागणार नाही? तुम्ही धक्का लागणार नाही म्हणता, मग मराठ्यांना फसवायला येतात. आणि मराठ्याला जर तुम्ही आरक्षण दिलंय तर मग आम्हाला फसवायला लागले. हे राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. कारण आज राज्यामध्ये 58-59 लाख पूर्वीच्या नोंदी येतं आणि आता त्यांनी त्यांच्या कुळातील आजोबा पंजोबा, खापर पंजोबा आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना, म्हणजे त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना जर या कुणबी प्रमाणपत्र निघत असतील तर मी काय सांगतो, 58-59 लाखामध्ये 4-5 पट 10 पट आता कुणबी प्रमाणपत्र निघायला सुरुवात होतील. आणि जर एवढे प्रमाणपत्र निघल्याच्या नंतर गाव खेड्यात राहणाऱ्या मायक्रो ओबीसींचं काय भवितव्य राहणार आहे? गाव खेड्यात एखादा ग्रामपंचायत सदस्य होता, गाव खेड्यात एखादा सरपंच होतोय, गाव खेड्यात ओबीसी मधील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व्हायला लागले, महापौर होत होते, जिल्हा परिषदेचे सभापती, अध्यक्ष. हे आता अजिबात होणार नाही. कारण ज्या लोकांना नाईलाजाने, त्या प्रस्थापित मराठ्यांना नाईलाजाने मायक्रो ओबीसीच्या उमेदवारांना उभा करून त्याला ग्रामपंचायत सदस्य करायला लागत होतं, त्याला सरपंच करावं लागत होतं जागा आरक्षित झाल्याच्या नंतर, ते आता करायचं कामच पडणार नाही. कारण की मराठ्याच्या घरातच कुणबी प्रमाणपत्र असल्यावर मराठे दुसऱ्याला उभा करण्याचा प्रश्नच येत नाही ना. त्यामुळं ओबीसीचं आरक्षण या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी गोड बोलून ओबीसींच्या गळा केसाने कापलेला आहे, शेंडीनं गळा. मी तर म्हणतो मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचा शेंडीने गळा कापलेला आहे, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. ठीक आहे, माझी एक रिक्वेस्ट असेल की इथे कोणालाही जातीवरून आपण टिप्पणी कुणाचीही करू नये, ही एक रिक्वेस्ट शोच्या सुरुवातीला असेल. आणि तुमचा ओबीसी डीएनए असताना जर तुम्ही ओबीसीला फसवण्याचं काम करत असाल ते अतिशय चुकीचं आहे. ओबीसी हा भोळा बाबडा आहे. 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, ऊसतोड कामगार आणि मी तर म्हणतो वडार, कैकाडी अशा छोट्या जाती ज्यांना काम केल्याशिवाय उदरनिर्वाह होत नाही, अशा भोळ्या बोबड्या समाजाला एकच फक्त सुरुवातीला रिक्वेस्ट आहे, एकनाथ शिंदे सरकारने असेल आणि देवेंद्र फडणवीस सरकारने त्या दोघांनी फसवण्याचं काम तुमचा मुद्दा लक्षात आला, चुकीचं आहे आणि त्यांनी समोर येऊन सांगावं. मुद्दा तुमचा लक्षात आला. सुरुवातीला फक्त एकच रिक्वेस्ट आहे की कोणाच्या जातीवरून किंवा कोणाच्या ओळखीवरून वैयक्तिक कॉमेंट करू नये. एक समाज म्हणून जो विषय आपण हाती घेतलेला आहे त्यावरून आपण टिप्पणी नक्की करू शकता. अजित चव्हाणजी, सरकारवरती आरोप होतोय सरकारने हे षडयंत्र केलंय आणि ओबीसी मराठा या दोन समाजांना आमने सामने उभं केलेलं आहे आणि त्यामधनं सगळा गोंधळ घालायचा आहे, मतांचा जोगवा आपल्या पारड्यामध्ये आणायचा आहे, सगळ्यांनाच दाखवायचं की आम्ही काय केलं, असे एक आरोप तुमच्यावर होत आहेत. तुम्ही दावा करताय हे आरोप खोटे ना, आरोप खोटे आहेत आणि यामध्ये ओबीसींचं नुकसान होणार नाहीये. याचं उत्तर तुम्ही द्या की ओबीसींचं नुकसान यामध्ये कसं होणार नाही. नम्रताजी, सर्वांना नमस्कार. मी विनंती करतो की सलग आता मला बोलू देत. नवनाथराव, आपण जेव्हा समाजाची बाजू मांडायला येतो त्यावेळेला आपण याचं भान ठेवलं पाहिजे की समाजाच्या वतीनं आपण येत असतो, त्यामुळे कुणावरही आपण पहिल्यांदा चर्चेला आमने सामने आलेलो आहेत. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींवरती आपण जी टिप्पणी केली ती अत्यंत अभद्र आहे. कृपया अशी कुणावरही करू नका. मी सलगरताईंच्या आक्षेपावरती जरा मला थोडंसं उत्तर द्यायचं आहे. त्यांनी खूप सगळं व्यवस्थित सांगितलं, त्यात सुद्धा मायक्रो ओबीसीतनं येतात, आम्हाला अभिमान आहे, आमची एक बहीण अशा निवडणुकीच्या राजकारणामध्ये कार्यरत आहे. पण ताई, मला दुर्दैवाने एक सांगायचं आहे की आज जो गोंधळ आहे हा जर थोडासा आपण इतिहासात जाऊन बघितला, मराठा समाजाच्या बांधवांचा एक आक्रोश आहे की मान्य पवार साहेबांनी आम्हाला आयुष्यभर झुलवलं आणि आरक्षण दिलं आणि तो खरा सुद्धा आहे. ते आता आरक्षण चळवळीतनं सगळं समोर आलं. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या ओबीसींच्या अधिकारांचं, हक्काचं संरक्षण करण्याकरता माझे नेते आदरणीय देवेंद्रजी कटिबद्ध आहेत आणि त्यांनी जाहीररित्या सांगितलं की आमच्या पक्षाचा डीएनएच ओबीसी आहे. नवनाथजी, आपण ज्या पद्धतीने सांगताय ना, या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ओबीसी, दलित, भटके विमुक्त आणि अतिशय छोट्या समाजामधल्या कार्यकर्त्यांना आमदार आणि खासदार बनवण्याचा, म्हणजे तसं तर माननीय राष्ट्रपतींपासून ते सुरू करावं लागेल की आदिवासी समाजाच्या स्त्रीला राष्ट्रपती बनवण्याकरता आम्ही अतिशय प्रयत्न केले. त्यांचं कर्तृत्व मोठं आहे समाज म्हणून, मला तसं म्हणायचं नाही, पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आमची भूमिका काय. आज ज्या समाजांची, म्हणजे कैकाडी असेल, वलार असेल, मातंगांमधल्या काही पोटजाती असतील, अशा बांधवांचे आम्ही लोकप्रतिनिधी केले, आम्ही आमदार केले. त्यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरता विधान परिषदेतून केलं.
आपण एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी ही देशातली सर्वात मोठी पार्टी आहे आणि आम्ही मराठा समाजाचे सुद्धा आणि ओबीसी बांधवांचे सुद्धा कुठेही हक्क अधिकार याच्यामध्ये अडचण येईल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला नाही. हे जे आंदोलन सुरू होतं या आंदोलनामध्ये ज्या संयमीपणे आदरणीय देवेंद्रजींनी मराठा समाजाचा सुद्धा सन्मान राखला, त्यांच्यावरती अत्यंत खालच्या पातळीवरची टीका होत असताना सुद्धा एक आपण लक्षात घ्या की ज्या नोंदी आपण जी आकडेवारी सांगितली 58-59 लाख, नवनाथजी टीव्हीवरती येताना थोडीशी आपण आकडेवारी आधी करून घेतली पाहिजे. मराठवाड्यामध्ये या सगळ्या विषयानंतर जवळपास 2.25 लाख प्रमाणपत्र वितरित झाली, त्यातल्या 3000 प्रमाणपत्रांचं फक्त व्हॅलिडेशन झालेलं आहे. कुठेही 8,000. कुठल्याही पद्धतीनं तातडीनं शासनानं ओबीसी बांधवांच्या करता उपसमितीची स्थापना केली, जशी मराठा समाजाकरता केली. आमच्या सरकारचा हा प्रयत्न आहे, कुठलाही समाज असो. म्हणजे हे खरोखर अतिशय मनापासून सांगतो, कारण मी सातत्यानं मराठा समाजाचे प्रश्न घेऊन माझे नेते देवेंद्रजींकडे जात होतो. ज्यांना आरक्षण देता येत नाहीये त्यांना फक्त नोकरी आणि बाकीच्या इतर गोष्टी सोडल्या तर जवळपास त्या आरक्षणाचे सर्व फायदे मिळावे याकरता त्यांनी प्रयत्न केला. आणि ओबीसी बांधवांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षानं घेतलेले जे निर्णय आहेत, स्थापन केलेली महामंडळ आहेत, त्या महामंडळांच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो की जी त्याची टेक्निकल सगळी कार्यान्वितता आहे ती आम्हाला करायची आहे. कारण कुठेही पैसे दिले आणि त्यात भ्रष्टाचार झाला, जसा अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं स्थापन केलेल्या मंडळात भ्रष्टाचार झाला होता, तो आम्हाला होऊ द्यायचा नाही. त्यामुळे आता 9 महिने होत आले, 10व्या महिन्यामध्ये या सगळ्या लाभार्थ्यांची माहिती, मंडळाच्या सगळ्या विषयांची माहिती ही सगळी येईल. मायक्रो ओबीसींच्या करता या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम काम अजित चव्हाणजी आपण पिन पॉइंटेड मुद्द्यावर राहूया. माझ्याकडे वेळ कमी आहे. पिन पॉइंटेड माझा एकच मुद्दा आहे. आता ओबीसी समाजाचा आक्षेप काय आहे की मराठा समाजासाठी जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये जे ऍफिडेव्हिट आणि बाकी सगळी प्रक्रिया आहे त्यामुळे मराठा समाज त्यांची राजकीय ताकद वापरून ऍफिडेव्हिट कसंही मिळवू शकेल आणि ओबीसी मध्ये एंट्री घेईल. ओबीसी मध्ये मराठा समाजाची एंट्री झाली की काय होईल, त्यांची राजकीय ताकद ऑलरेडीच मोठी आहे. स्थानिक पातळीवरती ओबीसीवरती ते कुरघोडी करू शकतात आणि ओबीसी ज्यांचं राजकीय प्रतिनिधित्व आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते धोक्यात येऊ शकतं अशी भीती त्यांना आहे. असं होणार नाही याची शाश्वती सरकार कसं देईल? ते येणार नाही. ते सरकार याकरता नीटपणे मी आपल्याला सांगतो की कुठल्याही पद्धतीनं नाही. साहेब ऐका, ज्यांचं नाहीये त्यांची व्हॅलिडिटी होऊ शकणार नाहीये, हे लक्षात घ्या. आपण ज्यांचं नाहीये त्यांची व्हॅलिडिटी होऊ शकणार नाही. ओबीसीचे नेते उपसमितीच्या माध्यमातून ज्या ज्या उपाययोजना याच्यामध्ये सुचवतील त्या उपाययोजनांचा अवलंब करण्याकरता शासन कटिबद्ध आहे. आजही ओबीसीच्या आंदोलनाकरताच माझे नेते देवेंद्रजी नागपुरामध्ये आहेत. बर, ठीक आहे. हरिभाऊ राठोड यांच्याकडनं मला समजून घ्यायचं. हरिभाऊजी, हा नवा GR आहे, तुमचं एक वक्तव्य मी ऐकलं होतं की हा नियम बाह्य ठरू शकतो, त्याबद्दल थोडासा प्रकाश टाका. मला काय बोलावं समजत नाही की भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत ना चव्हाण साहेब, ते त्यांना मी विनंती करेल की तुम्ही यामध्ये आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना बदनाम करू इच्छिता, बदनाम करू नका. त्यांनी एकदा सांगितलं होतं की माझा DNA ओबीसी आहे, आमचा DNA म्हणजे बीजेपीचा DNA ओबीसी आहे. आणि हे खरं आहे की त्यांनी खूप योजना केल्या, मायक्रो साठी महामंडळ केले, सगळं खरं आहे. तो विषय इथे नाही आहे. विषय असा आहे की जरांगे पाटलांनी सांगितलं 2 कोटी लोकांना जवळपास ओबीसीचं सर्टिफिकेट मिळणार आहे, म्हणजे कुणबी होणार आहे. आणि मी पूर्णपणे जरांगे साहेबांची सहमत आहे. मी स्वतः माझ्याकडे GR आहे आणि या GR नुसार काय मी आता अभ्यास या नात्याने सांगतो, सगळ्यांना ओबीसीचे दाखले या आठवड्यातच मिळतील फटाफट. आणि अशी समिती केली तुम्ही, ग्राम समिती आहे, त्याच्यात कृषी सहाय्यक पण आहे, ग्रामसेवक आहे. त्यामुळे ह्या लोक हे काय फार मोठे लोक आहेत का? अरे बाबा त्यांच्याकडे जाय दे रे बाबा, हे कुणबी आहेत ते आता देईल रट्टा नाही तर पैसे देतील. अहो ते काय तुम्ही एवढं सोपं केलंय, त्यांनी एवढं सोपं केलंय
आणि कोणाला मिळत नसेल तर मी जाऊन मिळवून देतो. पण हे तुम्ही असं का सांगताय की व्हॅलिडिटी होणार नाही, म्हणजे तुम्ही दाखले देणार आणि तुम्ही व्हॅलिडिटी करणार नाही का, असं कसं होईल? तेव्हा दुसरं, माननीय मुख्यमंत्री अभ्यासू आहे म्हणतात, पण मला याच्यात जो आहे हरिभाऊ त्याच मिळेल ना. एक आज जो आहे म्हणजे तुम्ही दाखला देणार नाही जातीचा, त्याला मग ते व्हॅलिड होणार की व्हॅलिड होणार आहे? ते तुमचा कुठेतरी गैरसमज त्या तायवाड्याने करून ठेवलेला आहे. तायवाड्याने मुख्यमंत्र्यांचाही गैरसमज केलेला आहे. त्याने तुम्ही जे सांगितलं नाही ते मी सांगतो तुम्हाला. तायवाड्याचं असं म्हणणं आहे की जे कुणबी आहे त्याला मिळेल, मग कुणबी आहे ते तर मिळणारच होतं. मग तुम्ही काय केलं? म्हणजे आधी मिळत होतं. जे कुणबी आहे ते कुणबी मराठा कुणबी 2004 साठी जो GR काढला त्यानुसार मिळतच होतं. आता तुम्ही सगळे सोयरे नातेवाईक म्हणजे सगळं रक्त संबंधी नातेवाईक आणि जो GR मागच्या वेळेस अडकला होता सगळे सोयऱ्याचा, आता सगळे सोयरेही घातले याच्यात आणि कोणालाही मिळू शकते, कोणालाही जो मागेल मराठा त्यांना मिळू शकते. नाही हरिभाऊ, तुमचं आणि इतर ओबीसी नेत्यांचं एक, आपण मित्र आहोत हरिभाऊ, माझं ऐका, असं नाहीये. आपण लक्षात घ्या सगळे सोयरे आणि बाकीचे इतर विषय आपण अभ्यासक आहात ना, आपण नीट वाचलं नाही का? असं हे टीव्हीवर चाललंय ना. प्राबल्य आहे, मराठा समाजाचं प्रेशर आहे आणि हे ग्राम समिती म्हणजे क्षुल्लक विषय आहे मराठा समाजाच्या समोर. ग्राम समितीमध्ये बसत नसलं तरी त्याला प्रमाणपत्र द्यावं लागेल. तिथनं प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याला व्हॅलिडिटी करावी लागेल ना नवनाथजी. आणि व्हॅलिडिटी तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्ही मराठ्यांना फसवायला लागले, तुम्ही ओबीसीना फसवायला लागले किंवा मराठ्यांना फसवायला लागले. एक लक्षात घ्या, अजित चव्हाणजी आपण सगळं एकत्रित बोलायला लागलो ना तर गडबड होऊन जाईल, मुद्दा लक्षात नाही येणार. त्यांचा प्रश्न मी थोडासा सोपा करून विचारते तुम्हाला. एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही काही लाख नोंदी शोधल्या पण त्याच्यापैकी फक्त 8,000 व्हॅलिडेट झाले. तुम्ही जाहिराती कसल्या करताय आम्ही 57 लाख नोंदी शोधल्याच्या? दुसरीकडे तुम्ही आता म्हणताय की आम्ही ऍफिडेव्हिट देऊ, त्याचं ऍफिडेव्हिट स्वीकारू, नातेसंबंधातलं भावकीमधलं, पण त्याचं व्हॅलिडेशन करणार. म्हणजे कुठेतरी तुम्ही एक पाचर मारून ठेवलेली आहे, ती पाचर आयदर ओबीसींना प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते किंवा मराठा समाजाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते, असा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर स्पष्टीकरण येत नाहीये सरकारकडनं. माझं काय म्हणणं आहे, एक मिनिट, जर जरांगे पाटलांना आरक्षण मिळालं नसेल असं म्हणून तर मग त्यांनी गुलाल कसा उधळला? आणि जर त्यांना आरक्षण मिळणार असेल तर निश्चितच ते ओबीसी 19% मध्येच जाणार आहे सगळे. दुसरं कुठले तुम्हाला जागा कुठे आहे? तुम्हाला काय शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट मिळणार आहे का? तुम्हाला 19% जे ओबीसी आहे त्याच्यात येऊन पडलाय. त्यामुळे वाघमारे साहेबांशी जे बोलणं झालं त्याच्याशी मी पूर्णपणे 100% सहमत आहे. त्यांनी फार चांगलं विश्लेषण केलं आहे. फक्त एक त्यांनी जे कॉमेंट्स केली याच्याबद्दल ते सोडून त्यांचं विश्लेषण आहे फार चांगलं झालं. आणि मुख्यमंत्री जे आहेत जर त्यांचं खरोखर मागासवर्गीयाबद्दल कळवळा असेल, बाराबलुतेदाराबरोबर कळवळा असेल तर त्यांची चूक सुधारावी, नाही तर मला वेळ द्यावा. मी त्यांना 15 मिनिटात काय होत आहे काय होणार आहे मी समजून सांगतो. तायवाडे तुम्हाला समजून सांगायचं नाही. आमचे भुजबळ साहेब कन्फ्युज आहे, त्यांनाही ते कळत नाही आरक्षणातलं. आणि हा सगळा जो गोंधळ झालेला आहे आरक्षणातलं बहुतेक लोकांना कळत नाही साहेब. मी आमदार खासदारांना मंत्र्यांना आरक्षणामधलं काही कळत नाही. फार कमी लोक आहेत. मला असं वाटत होतं की आमचे मुख्यमंत्री लॉ झालेले आहेत त्यांना तुला कळेल, पण आता असं वाटायला लागलं त्यांनाही कळत नाही. त्यांना एक तर कळत नसेल तर कळत असून म्हणजे काय म्हणजे त्यांना फार कळतं राठोड साहेब, कारण त्यांनी 2 समाजाला बरोबर एकमेकांच्या विरोधात लढायला महाराष्ट्रात उतरवलेलं आहे. त्यामुळे भाजपाची जी जुनी स्टाईल आहे ना, मुख में राम बगल में छुरी, परफेक्ट कार्यक्रम देवेंद्रजी आणि भाजपनं सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जे चित्र मागच्या 15-20 वर्षात नव्हतं ते नेमकं देवेंद्रजी सीएम झाल्यानंतर का होतं हा माझा प्रश्न. माझा सक्सेनाजी माझा तुम्हाला प्रश्न आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जो राजकीय पक्ष माझा डीएनए ओबीसी आहे असं सांगतोय त्या ओबीसीचं वैर का ओढवून घेईल? कशासाठी पैसे खर्च केले? नवी मुंबईमध्ये कॉल सेंटर का काढलं होतं? 2 समाजांमध्ये तेढ कुणाला लावायची आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ताई, आपण
दोन समाजांची अजितजी, गोष्ट मला तुम्हाला करता. आवर्जून या सांगायचंय, जी गोष्ट महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार ज्या असताना सगळ्या विविध शिंदे साहेब लोकांना सीएम असताना आपापसात भिडवणं. वाशीमध्ये केल्यानंतर ती रिपीट ताई, होते हो. आणि जे 4 दिवसात जी आर काढतात ते 3 महिने तुम्हाला जरांगे वेळ देऊन तुम्ही माझं काढत आपल्याला नाही. झोपा एकच काढल्या म्हणणं का आहे की सरकारने? जो आरोप का तुम्ही गाढ भारतीय जनता झोपेमध्ये पार्टीवर साखर करताय झोपेमध्ये ना, सरकार की होतं? बुमेरांग महाराष्ट्राला बगल में एक्सप्लेन करा. छुरी, ते तुमच्या महाराष्ट्रामध्ये बाबतीत आहे. जाणीवपूर्वक हे दंगल तुमच्या बाबतीत घडवण्याचा आहे, ताई. घाट भारतीय जनता तुमच्या पार्टीचा आहे. रोहित पवारांनी जी तुम्ही 3 ते 4 शरद दिवसात पवार जी आर साहेबांनी- आपण इतरांचाही मुद्दा हे बघा, इथे राजकीय लढाई लढत राहिलं आणावं लागतं ते सक्षराजी राजकीय लढाई लढत राहिलं तर इथे समाजाचे मुद्दे मांडले जाणार नाही. खरं तुम्ही हक्क हिरावण्याचं काम बीजेपी करते. सक्षराजी प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. का नाही होत याचं उत्तर भारतीय जनता राजकीय मुद्दे मांडत राहिले राजकीय मुद्दे मांडत राहिले तर समाजाचे मुद्दे इथे मांडले जाणार नाही. नवनाथजी मला तुमची शेवटची कॉमेंट हवी. या क्षणाला तुमची काय मागणी आहे? तो व्यवसाय, तो धंदा आमचा नाही, तो तुमचा आहे. खरं तर नम्रताजी, सक्षाना ताई ज्या बोलल्या की देवेंद्र फडणवीसांचं असं आहे तसं आहे, परंतु शरद पवार साहेब सुद्धा कमी नाहीत. गेल्या 2 वर्षापासून शरद पवारांनी हे जरांगेचं आंदोलन सुरू करून दिलंय आणि शरद पवारांच्या पूर्ण रसदीवर, शरद पवारांच्या ताकदीवर आणि रोहित पवारांनी जरांगे उपोषणाला उठून गेल्याच्या नंतर पुन्हा आणून बसवलेले आहेत. अक्षरशः मी मराठवाड्यात राहतो, मराठवाड्यात अतिशय वाईट परिस्थिती आहे. हे आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर नम्रताजी अतिशय ओबीसीच्या दारामध्ये जाऊन नवनाथजी, मला थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करावं लागेल. अतिशय बेजबाबदार वक्तव्य तुम्ही करताय. वाघमारे साहेब, तुम्ही मराठवाड्यातले आहेत तर मी पण मराठवाड्यातली आहे. आणि खऱ्या अर्थाने मंडळ आहे अख्ख्या देशाला माहिती आहे पवार साहेबांनी लागू केला. आपण इतिहासामध्ये घुसत बसलो तर वास्तवात जे काय चाललेलं आहे वर्तमानामध्ये त्याच्याबद्दल आपल्याला काहीच विरोधाने किती विष असावं एखाद्या व्यक्तीबद्दल. पक्ष बाजूला ठेवा, पण जे सत्य आहे ते तरी स्वीकारा. मराठवाड्यातून येता ना विनाकारण तुम्ही जाणीवपूर्वक माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, बाकीचे लोक माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आपल्याला या आरक्षणाबद्दल एखादा मुद्दा ऐकता आला तर बरं होईल. राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील. मला हरिभाऊ तुमच्याकडनं शेवटची कॉमेंट हवी. हरिभाऊ, शेवटची 30 सेकंद आहेत. या क्षणी ओबीसी समाजाचा संभ्रम, त्यांच्या मनातली भीती दूर करायला सरकारने काय करायला हवं? मला प्लीज 30 सेकंदात थेट पॉइंट सांगा. एक जे कमेंट्स केली आहेत फार महत्वाची आहे. ते म्हणाले की भुजबळ साहेब नाराज आहेत. याचा अर्थ आपला जी आर पक्का आहे. याचा अर्थ आपल्याला आता जातीचे दाखले मिळणार आणि तो मी 100% मी तुम्हाला 100% सांगतो की 2 कोटी का 2 कोटीच्या वर दाखले मिळणार आहे. कोणी रोखू शकत नाही. बीजेपी त्यांच्या पाठीशी आहे, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, सरकार मराठ्यांच्या पाठीशी आहे, सरकार ओबीसीच्या पाठीशी नाही आहे. ठीक आहे. आता या क्षणाला चित्र तरी असं दिसतंय की दोन्ही समाजांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे, काहीसं भीतीचं वातावरण आहे की आपल्याला जे मिळालेलं आहे ते खरंच फुलप्रूफ आहे का, किंवा आपल्याकडे असलेलं जे फुलप्रूफ आहे ते आता हातातनं सुटत चाललंय का. मराठा ओबीसी दोन्ही समाजामधले हे संभ्रम, ही भीती, ही दूर करण्याची खूप मोठी जबाबदारी आता सरकारची असणार आहे. मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप जर फक्त होत राहिले तर फक्त त्याचं राजकारण होत राहील. मतांचा जोगा हा फक्त काही काळापुरता असतो. मात्र समाजाचं हित त्यातून साधलं जाणार आहे का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कदाचित त्या काही काळानंतरही तो अनुत्तरित राहिला तर हे महाराष्ट्राचं आणि या दोन्ही समाजांचं दुर्दैव असेल. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.